आपल्याला कल्पना आहे की मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा आम्ही एक बैठक घेतली होती आणि माननीय आमचे चीफ व्हीप अनिल देसाईंनी व्हीप पण जारी केला होता, पक्षाने जारी केलं होतं त्या बैठकीला येण्यासाठी. त्या बैठकीला 6 लोक अनुपस्थित राहिले. त्यानंतर आम्ही माननीय लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही अशी विचारणा केली होती की आमच्याकडून जे 6 गैरहजर राहिलेली मंडळी आहे, जे खासदार आहेत, त्यांनी आपल्याला कोणाला व्यक्तिगत पत्र दिलं असेल किंवा आणखीन काही एकत्र पत्र दिला, प्रस्ताव दिला असेल तर आपण तो त्याचं दखल न घेऊ नये, कारण आम्ही आमच्या पक्षामधली माणसं आहोत, आम्ही आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडल्याचा कोणता दावा केला असेल तर ते आम्हाला कळवावं, म्हणजे आम्हाला त्या दृष्टीनं पावलं टाकता येतील. आणि त्याच्यामध्ये आणखीनही असं लिहिलं होतं, जर कुठून चुकून असं काय प्रस्ताव आला तर किंवा माहिती आली तर आमच्याशी आपण बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर त्यावर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती त्याला केली होती. त्यानुसार काल परवा त्यांचं पत्र आलं की आजच्या 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता बैठक आहे, आपण बैठकीला हजर राहा. मी शिवसेना पक्षाचा लोकसभेतील गटनेता असल्याने पत्र मला आलं आणि म्हणून मी आणि आमचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी बैठकीला जाण्याचं आदरणीय उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही आज बैठकीला हजर राहिलो. बैठकीत हजर राहिल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट खुलेआम दिसलेली आहे की 6 जण तिथं गैरहजर राहिले, मग 6 जण दिसत नव्हते, मग काही जण चॅनलवर वेगळ्या पद्धतीनं बोलत होते. असं करता 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 तो गट, ती जी काय मंडळी ती सगळी एकत्र गेली, तिकडे गेली व्यासपीठावर. म्हणून आज आम्ही असं निवेदन दिलं की या सगळ्याला या पद्धतीनं जर तुमच्याकडे असं काही येत असेल, आम्ही 2/3 वर आहे, तर त्या बाबतीत सुद्धा आमचं काही म्हणणं आहे आणि ते कायदेशीर आहे, संविधानात्मक आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय अशा बाबतीत घेऊ नये. ते कायदेशीर काय आहे, संविधानात्मक काय आहे, यासाठी मी अनिल देसाईंना विनंती करतो की आपण त्यातले जे मुद्दे आहेत संविधानाचे शेड्यूल 10 मध्ये ते सांगतील आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली की अशा प्रकारे संविधानाचं कुठंही उल्लंघन होईल असं कुठलंही पाऊल आपल्याकडनं उचललं जाऊ नये आणि न्यायिक भूमिका घ्यावी ही विनंती केली. आज लोकसभेचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंदजी सावंत आणि आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली. त्यांनी आज अर्थात त्या भेटीसाठी आम्हाला पाचारण केलं होतं, कारण आम्ही एक पत्र त्यांना दिलं होतं आणि ते याच संदर्भातलं होतं की आज लेजिस्लेचर पार्टीच्या शिवसेना लेजिस्लेचर पार्टी जी लोकसभेमध्ये आहे, 9 आपले त्यांचे लोकसभेचे सदस्य आहेत आमचे, त्यापैकी कोणी एक गट बनवला असेल, कोणी एक फॉर्मेशन केलं असेल किंवा अशा प्रकारचं हे करून आपल्याजवळ जर आले आणि आपल्याजवळ त्या प्रकारची व्यवस्था मागण्याची जर विनंती किंवा तशा प्रकारची एक यातना त्यांनी केली असेल तर त्या प्रकाराला आपण कुठलंही हे न देता, थारा न देता आम्हाला कळवावं, आमचं ऐकावं आणि त्या संदर्भातलं पत्र जे आम्ही दिलं होतं त्यावर त्यांनी आम्हाला भेटीची वेळ आज दिली होती. आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात आणि ते आपण पाळणारच, कारण आपण पाळताच. संविधानाचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब आहेत आणि त्यांची ती जबाबदारी ते पाळत आहेत. त्याचं पालन व्हावं. कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलं आहे त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की काय, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं राहता कामा नये. आणि त्यांना तेच हे केलं की 2/3 जरी आकडा त्यांचा असला आणि त्यावर ते करत असले तरी संविधानामध्ये शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे ती पॉलिटिकल पार्टी कुठच्या दुसऱ्या पार्टीशी मर्ज केलं असेल, मर्जर होत असेल, त्याचं मर्जर झालं असेल तर लेजिस्लेचर पार्टीचे जे सभासद आहेत त्यांच्यापैकी 2/3 आकडा त्या मर्जरला त्यांना सपोर्ट असला पाहिजे तर ते मर्जर अधिकृत होतं. तर तशा प्रकारचं जे एक शेड्यूल 10च्या पॅरा 4 मध्ये जे तरतूद आहे ती त्यांना आम्ही आवर्जून दाखवली. कॉन्स्टिट्यूशनच्या कॉपीमध्ये त्यांना ते हायलाईट करून आम्ही दाखवलं. ते त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःही त्याची नोंद घेतली. तिथे असलेले कोण अधिकारी होते त्यांनी त्याचं नोंद घेतलं
आणि त्यांना ही सांगितलं की हे 2/3 किंवा ही जी लोक कोण कुठला आपला गट आम्हाला व्यवस्था द्या म्हणून सांगतायत, तर त्यांनी तुमच्याजवळ काय मागणी केली आहे किंवा कशा प्रकारचं निवेदन दिलं आहे, तुमच्याजवळ काय त्याचं हे आहे तेही आम्हाला कळू द्या. कारण आम्ही ओरिजिनल पार्टी आहोत. मी स्वतः पक्षाचा प्रतोद आहे, मुख्य प्रतोद आहेत. अरविंद सावंतजी हे गटनेते आहेत आणि लेजिस्लेटर पार्टीची जबाबदारी, कारण लेजिस्लेचर पार्टी म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत चिन्ह भारत निवडणूक आयोगाने दिलं होतं मशाल, या मशाल चिन्हावर ते निवडून आलेले आहेत. आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, लोकसभेच्या सभागृहामध्ये त्याची नोंद होते, तेव्हा ती लेजिस्लेचर पार्टी म्हणून ओळखली जाते, पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. आणि ती तिच्या नोंदीमध्ये हे सगळे 9 सभासद आहेत. त्यामुळे यांना या घटनेचे संविधानाचे हे सगळे नियम लागू आहेत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण त्याच्यावरचं जे काय असेल न्यायनिवाडा करावा. त्यांनी ते सगळं ऐकलं आणि आपण दिलेलं निवेदन आम्ही त्यांना दिलं. त्याच्या जोडीने आम्ही अशाही प्रकारचं हे केलं की ओरिजिनल पार्टी शिवसेना ही मूळ पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी स्वतःही एक हे दिलं आहे की माझी पार्टी, आम्ही कुठलंही मर्जर किंवा कुठल्याही याचं हे केलेलं नाही आहे, कुठच्याही पक्षाबरोबर जाण्याचा विचारही नाही आहे, भविष्यातही नसेल. आणि त्यामुळे माझी पार्टी, माझी लेजिस्लेचर पार्टी जी काही इथे दिलेली आहे ती तशाच्या तसे एकाच ह्याच्यामध्ये आहे. त्याचं पालन व्हावं, त्याचं कुठेही उल्लंघन होता कामा नये. आणि आम्ही दिलेल्या निवेदन ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र तुम्हाला दाखवलं का? कारण आतापर्यंत त्यांनी जरी पत्र दिलेलं असेल तरी पत्र असेल किंवा भेटीचा फोटो या क्षणापर्यंत समोर आलेला नाहीये, तो तुम्हाला दाखवला. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्ही त्याची विचारणा केली. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ आलं आहे. तर म्हटलं ते आलं आहे तर ते कुठं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं हे आम्हाला कळू द्या. त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या त्यांच्या त्या खात्यामध्ये असलेल्या अधिकारी सेक्रेटरीची वगैरे हे करून त्या याच्यामध्ये ती तरतूद असेल मी तुम्हाला देतो म्हणून एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि या बाबतीमध्ये त्यांनी संविधानाच्या चौकटीमध्येच राहून निश्चितपणे न्याय करू अशा प्रकारचं आश्वासन आखरी सवाल मराठी आखरी सवाल भेट घेतली त्यांनी काय तुमच्याशी चर्चा केली? मला आता सांगितलं, आम्ही त्यांना विचारलं पण की तुमच्याकडनं काय प्रस्ताव आलाय का? तर म्हटलं त्या प्रस्तावाला जर ते तुम्ही खरं मानून चालू नका, तर त्या प्रस्तावाची प्रत जर आम्हाला मिळाली तर आम्ही त्याच्यावर आमचं जो काही खुलासा आहे तो करू शकतो. म्हणून न्यायिक दृष्टिकोनातून आम्ही जसं तुम्हाला खुल्याप देतो आणि नुसतं खुल्याप देत नाही तर आम्ही पत्र सार्वजनिक पण करतो. त्यामुळे ती पत्र सार्वजनिक झाल्यानंतर आम्हाला कळता येईल लपाछपी छपाछपी जी सुरू आहे त्याच्याबद्दल आम्हाला तर कळलं पाहिजे आणि तर आम्ही त्याचा सुद्धा खुलासा करू. त्यानंतर तुम्ही त्याचा विचार करा. बस प्रत त्यांनी दिली नाही. आज आप जानते हो कि हमने जब ये बातें खबरें चल रही थी 14 तारीख को आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब ने सभी सांसदों की मीटिंग जब ली थी तब इनमें से बहुत सारे लोग वीडियो कॉन्फ्रेंस में या प्रत्यक्ष रूप में वहाँ मौजूद थे. 4 दिन के अंदर 18 दिन खबरें आने लगी कि जा रहे तो हमने पार्टी की तरफ से एक पत्र माननीय लोकसभा अध्यक्ष को दिया कि अगर कुछ खबरें आ रही उस खबरों को लेकर हमारा कोई सदस्य आपके पास कोई चिट्ठी लिखता है या सब मिलकर कोई चिट्ठी लिखते हैं या कुछ मांग करते हैं तो उसकी जानकारी हमें दी जाए ताकि उसके बारे में कानूनन, क्योंकि पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी करके चुनाव लड़ी है, उस पार्टी से सारे सदस्य चुनकर आए हैं, हमारा मशाल चुनाव चिन्ह लेकर चुनकर आए हैं. उनके ए फॉर्म पर माननीय उद्धव जी ठाकरे साहब ने ए फॉर्म उन्हें दिए. उनका प्रचार उद्धव साहब ठाकरे जी ने किया, लाखों शिवसैनिकों ने किया है. तो ये सारा शिवसेना का मामला है और ऐसी स्थिति में अगर वो छोड़कर जा रहे हैं तो कारण कुछ भी बताएं तो उसको कानूनन व्यवस्था होनी चाहिए. अगर कानूनी व्यवस्था नहीं है तो दबाव तंत्र के अनुसार नहीं होना चाहिए. तो इसलिए हमने आज उनसे मांग की थी कि हमें
आप अगर कोई निर्णय लेने के पहले आप हमसे बात करिए। उस तहत उन्होंने हमें पत्र लिखा कि 24 जून को 5 बजे आपको आना है। तो मैं और हमारे लोकसभा के हमारे जो मुख्य प्रतोद है अनिल देसाई जी, चीफ व्हिप है हमारे पार्टी के, हम दोनों जाकर आज आदरणीय लोकसभा के अध्यक्ष से मिले। हमने फिर दोबारा पर्ची दे दी आज, और उसने कहा कि कानूनन प्रावधान, संविधान में जो प्रावधान है, जिस शेड्यूल की बार बार बात पूरे 4 बरस चल रही है, उस प्रावधान के तहत कोई निर्णय होना चाहिए, गलत निर्णय नहीं होना चाहिए। इसके लिए हमने उनको चिट्ठी दे दी। उसके साथ में आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब का जो कि जिक्र अभी उन्होंने किया, वो भी चिट्ठी दे दी है। उनके साथ में बात करते समय उनसे हमने पूछा वहाँ से क्या प्रस्ताव कोई आया है तो आप हमें वो चिट्ठी दीजिए ताकि हम अपना खुलासा करें। तो उन्होंने कहा मुझे आया तो है, लेकिन अभी हम दे नहीं पा रहे। अब जब हमारे सारी जो वहाँ की व्यवस्था है, उनकी सेक्रेटरी या लॉ जो कोई लॉ के एडवाइज़र होंगे, उनके मुताबिक बात करके हमें उसका जवाब देंगे। वो जवाब आने के बाद भी हम देखेंगे, लेकिन अभी तक तो उन्होंने कहा एक मिनट पूरी बात करें, आपका प्रश्न ही नहीं रहेगा, इसके लिए मैं पूरी बात करूँ। अभी उसके बाद में फिर हमारे अनिल देसाई साहब ने, जो हमने कहा एक सेंटेंस प्रावधान है नहीं होना चाहिए, क्या प्रावधान है, तो अनिल देसाई साहब ने उनको बताया कि ये संविधान के तहत प्रावधान है। वो प्रावधान अनिल देसाई जी बताएंगे कि क्या एक गुट को मान्यता मिल सकती है या कोई सदस्य जाकर कोई भी मर्ज कर सकता है। तो इसके बारे में जो प्रावधान संविधान में, वो प्रावधान अनिल देसाई जी को मैं विनती करता हूँ आप बताएं, और उसके बाद में उसका सुन लीजिए आप। ये शेड्यूल 10 का जो प्रावधान है पैरा 4, उसमें लिखा हुआ है कि ओरिजिनल पार्टी जो किसी और पार्टी के साथ में मर्ज होती है, उस मर्जर को लेजिस्लेचर पार्टी के 2/3 से ज़्यादा या 2/3 लोग सदस्य जब उसको मान्यता देते हैं तब वो मर्जर पूरा होता है। तो ये सबसे पहली अहम बात है कि ओरिजिनल पार्टी से दूसरे पार्टी के साथ में मर्जर होना, ऐसी कोई बात नहीं है। आज स्वयं उद्धव जी जो हमारे पक्ष प्रमुख है शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के, उन्होंने एक स्वयं भी पत्र दिया है, उन्होंने मेल किया हुआ है ओम बिरला जी को, और उन्होंने स्पष्ट कहा है कि ना तो कोई सोच है, ना तो कोई ऐसी इस तरह का सोचना है या इस तरह का कोई हमने कदम भी नहीं लिया है, ना कभी लेंगे। तो बात रहती नहीं है 2/3 लोग हो या कितने भी लोग हो, वो इस तरह से कोई कदम ले नहीं सकते, क्योंकि संविधान में वो बात, उस बात को मंजूरी नहीं है। स्पीकर ने इस बारे में कहा कि संविधान के चौकट में रहकर जो भी प्रावधान रहेगा उसी तरह से निर्णय होगा, न्याय होगा। देसाई साहेब 18 तारखेला जी बैठक झालेली होती संसदेच्या पक्षामध्ये, त्यावेळी 6 खासदार अनुपस्थित राहिले होते। त्यांच्यावरती जे अनुपस्थित राहिलेले खासदार होते आपल्या पक्षाचे, ज्यांनी व्हिपचं पालन केलेलं नाहीये, त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने तुम्ही काय आज बोललेले आहात का? कारण ते तुम्ही म्हणाले होते की आम्ही त्यांना ते इंटरनल पार्टीचं हे आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना कारणे दाखवा कारणे दाखवा नोटीस दिली होती। त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते तीही आम्ही करतो आहोत। त्यामुळे मी त्याच वेळेला सांगितलं होतं की ही तुम्ही म्हणताय की ते झटपट वगैरे तशा नाही, याला प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर करावं। नेमकं हेच आपण हे करतोय या सगळ्याद्वारे की आज इथे भारत निवडणूक आयोग आहे, आज सर्वोच्च न्यायालय आहे, या ज्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी, संविधानात्मक ज्या काही व्यवस्था आहेत, यांची आज खरी गरज आहे देशाला। लोकशाही ही वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी मागणी करते आहे। पश्चिम बंगालचं झालं, दिल्लीमध्ये आपण पाहिलं आपच्या बाबतीमध्ये, या सगळीकडे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 2-2 पक्ष। तर आज कुठेतरी शिव मोटो जे म्हणतात, आज त्यांनी स्वतःहून दखल घेणं गरजेचं आहे। 4 वर्षापासून विलंबित असलेल्या या खटल्याचं तुम्ही आज निदान करून एक न्याय देणं गरजेचं आहे। आणि लोकशाहीचा खरोखर आज जे आपण म्हणतो त्या समृद्ध लोकशाहीला सुदृढ बनवणं किंवा लोकशाही वाचवण्याचा आज खरी गरज आहे, त्याकडे संपूर्ण देशाचं पश्चिम बंगाल में जो देखा गया एक ही पश्चिम बंगाल हो कुछ भी हो, आज जो कहा गया हमने वो बातें आज अध्यक्ष जी ने कहा है कि संविधान के चौकट पे रह के हम निर्णय करेंगे। कोई
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.